त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांवर हल्ला, पार्किंग माफियांनी केली बेदम मारहाण। नाशिक जिल्ह्याला लागून असलेल्या त्र्यंबकेश्वरमध्ये पार्किंग माफियांनी पत्रकारांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली। या हल्ल्यात 3 पत्रकार जखमी झाले असून त्यापैकी एक गंभीर जखमी आहे। मिळालेल्या माहितीनुसार इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार योगेश खरे, अभिजित सोनावणे आणि किरण तांजणे हे त्र्यंबकेश्वरमधील स्वामी समर्थ केंद्राजवळ आले असताना पार्किंग कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला। या 3ही पत्रकारांना बेदम मारहाण करण्यात आली। किरण तांजणे यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। घटनेची माहिती मिळताच राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी तात्काळ रुग्णालयात जाऊन जखमी पत्रकारांची विचारपूस केली। म्हणजे मी आता नुकताच आलो मुंबईवरून आणि इथेच आलो अपोलो हॉस्पिटलला आणि ताजने याला जे आहे आपण ऍडमिट करतो त्याचं सिटी स्कॅन वगैरे सुद्धा करावा लागणार आहे। डोळ्याला कितपत गंभीर आतमध्ये मार आहे की डोक्यात आणखीन काय मार आहे त्याचं पाहावं लागेल। जी माहिती मिळते आणि जे काही मी व्हिडिओ पाहिले त्याच्यावरून असं लक्षात येत आहे की आज कुंभमेळ्याच्या निमित्तानं साधू संतांची काही तिथे बैठक आहे आणि ते बैठकीचं वार्तांकन करण्यासाठी काही नाशिकवरून हे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आणि इतर जे आहेत बरेचसे लोक तिथे चालले होते आणि स्वामी समर्थ मंदिराच्या पुढे काहीतरी पावत्या वगैरे फाडल्या जातात। म्युन्सिपाल्टीच्या वतीने फाडतात। कानूनी आहे गैरकानूनी आहे काही कल्पना नाही, पण तिथे त्यांनी सांगितलं की आम्हाला जाऊ द्या, आम्ही प्रेसची मंडळी आहोत। आणि मुख्य म्हणजे आहे की त्र्यंबकेश्वर मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या निमित्तानं इतर वेळेला सुद्धा ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत, सुधारण्याच्या काही आवश्यकता असलेल्या गोष्टी आहेत, त्याचं वार्तांकन करून ते शासनापुढे जनतेपुढे आणण्याचं काम ही मंडळी करत असतात। आता तुम्ही यांना जर दूर ठेवलं त्र्यंबकेश्वर पासून या सर्व मीडियाच्या लोकांना तर त्र्यंबकेश्वर नावच वर्तमानपत्रात येणार नाही। दुर्दैवाने या तिथल्या काही लोकांनी जे पावती फाडणार आहेत असं म्हणतात त्यांनी बेदम म्हणजे दगडांनी मारलं, काठ्यांनी मारलं, छत्री मारल्या, डोक्यामध्ये प्रचंड मार आहे। आणखीन दुसरे 2 जण जे ते जखमी होते। तसेच मंत्री गिरीश महाजन देखील आज रात्री त्यांची भेट घेणार आहेत। ऑल इंडिया प्रोग्रेसिव्ह मीडिया जर्नलिस्ट असोसिएशनने या हल्ल्याचा तीव्र निषेध करत आरोपींवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कठोर कारवाईची मागणी केली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून हल्लेखोरांची ओळख पटली असून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल असे आश्वासन पोलिसांना दिले। ब्युरो रिपोर्ट, नाशिक। सहसंपादक अनिल बोराडे। लेटेस्ट जानकारी है कि आज 1 बजे के आसपास जो पत्रकार थे इलेक्ट्रॉनिक्स मीडिया के, वो त्र्यंबकेश्वर में स्थित साधु महंतों का इंटरव्यू करने के लिए जा रहे थे। उसी समय जो त्र्यंबकेश्वर का एंट्री पॉइंट है वहाँ पे टिकट निकालने के इशू पे उनके बीच में और जो कॉन्ट्रैक्टर था उनके एम्प्लॉयज़ के बीच में कुछ कहासुनी हुई और उसके बाद उनमें झगड़ा हुआ। उस मारपीट में जो एक पत्रकार थे किरण ताजने, उनको सर पे चोट लगी। उसके चलते उनको यहाँ पे अपोलो हॉस्पिटल में एडमिट किया गया है। अभी कंप्लेनेंट के कंप्लेंट के हिसाब से हम ऑफेंस रजिस्टर कर रहे हैं और 3 अक्यूज जो है वो अभी हमारे कस्टडी में है। सर, जो कॉन्ट्रैक्टर है और जो अक्यूज है उनकी क्या पार्श्वभूमि है, क्या बैकग्राउंड है, क्रिमिनल बैकग्राउंड? जी, एक अक्यूज के ऊपर पहले एक ऑफेंस रजिस्टर है ऐसा पता चल रहा है, तो उसमें डिटेल मैं अभी आपको पूरा नहीं बता पाऊंगा, लेकिन जो भी है हम उसमें सख्त से सख्त कार्रवाई करेंगे। सर, दूसरी बात है, श्रावण महीने में भी वहाँ कंप्लेंट आए थे जिसमें नोकझोंक जो बाहर के जो सैलानी आते हैं उनसे नोकझोंक हुई थी। क्या जो कॉन्ट्रैक्टर कंपनी है उन्होंने पूरे जो उनके कर्मचारी उनकी जांच पड़ताल की है, आपके पुलिस वेरिफिकेशन कराया गया है? वो डिटेल्स मुझे अभी देखना पड़ेगा। जैसे अभी घटना हुई मैं यहाँ पे आया हूँ तो वो डिटेल्स मैं अभी आपको नहीं बता। देखिए, इसमें जो आरोपी जो है वो 307 उन पर दाखिल है पहले से, ऐसा मालूम। जी 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 जी, सही बात।